विद्यार्थी मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर अप्रत्यक्षरित्या तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आज मला मिळालेली. संधी मिळाल्यामुळे आनंद झाला. कालपर्यंत तुम्ही अनेक विषयाच्या बाबतीत माहिती घेतलेली आहे, अनेक विषयाची माहिती घेतलेली आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहासाची माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये जो इतिहास असायचा, जो इतिहास असायचा तो वाचनाच्या दृष्टीने असायचा. वाचन करण्याचा इतिहास असायचा, अभ्यास करण्याचा इतिहास असायचा. बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये जे नवीन पुस्तक तयार झालेलं आहे, पाठ्यक्रम समितीने जे नवीन पुस्तक तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये वाचनाबरोबर अभ्यास आणि संशोधन आणि इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जातं हे सांगितलेलं आहे. तुम्हाला माहित आहे, इतिहास म्हणजे गतकाळातील सत्य घटना, सत्य प्रसंग आणि सगळ्या गोष्टी. सत्य घटनेला आणि सत्य प्रसंगालाच इतिहास असं म्हटलं जातं. जर त्याच्यामध्ये काल्पनिकता असेल किंवा मनोरंजनात्मक कथा असतील तर त्या इतिहासामध्ये येत नाहीत. ते काल्पनिक कथा किंवा दंतकथा किंवा मिथके याच्यामध्ये येतं. ते इतिहासाची व्याख्याच तशी आहे की ज्या सत्य घटना आहेत आणि सत्य प्रसंग आहेत इतिहासातले, त्यालाच इतिहास असं म्हणलं. भूतकाळातल्या गतकाळातल्या महत्वाच्या प्रसंगाला, सत्य प्रसंगाला आणि सत्य घटनेलाच इतिहास असं म्हटलेलं आहे. आता इतिहासाचे टप्पे आपण पाहूया. इतिहासाची व्याख्या लक्षात आल्यानंतर इतिहासाचे टप्पे असे आहेत की प्राचीन इतिहास, अतिप्राचीन इतिहास, मध्य इतिहास, मध्यकालीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. इतिहासामध्ये प्रकार अनेक आहेत. राजकीय इतिहास, सांस्कृतिक इतिहास, सामाजिक इतिहास, त्यानंतर आर्थिक इतिहास, असे अनेक इतिहासाचे प्रकार आहेत. तर इतिहासाची व्याख्या पाहिल्यानंतर, इतिहासाचे टप्पे पाहिल्यानंतर इतिहासाचे प्रकार लक्षात ठेवा. इतिहास हा एक सोशल सायन्सचा एक अंग आहे. इतिहासामध्ये इतिहास म्हणल्यानंतर इतिहास, नागरिक शास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र या 5 अंगाला मिळून एकच नाव आहे, सोशल सायन्स. आता सायन्स शब्द याच्यामध्ये आलेला आहे. लक्षात घ्या, विज्ञान आणि इतिहास याच्यामध्ये फार काही तफावत नाही. विज्ञानामध्ये उपलब्ध ज्ञानावरती प्रायोगिक पद्धतीने व प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीने अवलोकन केले जाते आणि अवलोकन करून काही सिद्धांत मांडले जातात, काही नियम मांडले जातात आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येतात. पण इतिहासाच्या बाबतीत तसे नाही. इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेल्या गतकाळामध्ये ज्या घटना घडून गेल्या, त्या घटना पाहायला आपण त्यावेळेला उपस्थित नसतो किंवा त्या घटनेची नोंद करणं शक्य नाही, त्या घटनेचा अनुभव घेता येणं शक्य नाही. पण सत्याची पडताळणी करणे, उपलब्ध जे पुरावे असतात इतिहासातले, त्या पुराव्यांचा चिकित्सकपणे अभ्यास करता येणे, संशोधन करता येणे आणि त्याच्यातून सत्य पडताळणे, या गोष्टी विज्ञानासारख्याच आहेत. त्यामुळे विज्ञान आणि इतिहास याच्यामध्ये फार काही अंतर नाही, दर्जा समानच आहे. आता इतिहासाच्या बाबतीत ज्या गतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत, त्या घटनेची सत्यता पडताळणे आपल्याला आवश्यक असते. जर त्या घटना सत्य नसतील, त्या काल्पनिक कथा झाल्या किंवा ते मिथके झाले, दंतकथा होऊन बसतील, तर त्या घटनेचा, ऐतिहासिक गतकाळातील घटनेचा आणि प्रसंगांचा आपल्याला आढावा घ्यायचा, त्यांची सत्यता जाणून घ्यायची, पडताळून घ्यायची. त्यासाठी इतिहास संशोधकाला
काही साधनांचा उपयोग करून घ्यावा लागतो. इतिहास संशोधकाला काही साधनांचा उपयोग करून घ्यावा लागतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे, ऐतिहासिक साधनामध्ये उत्खनन केल्यानंतर जे काही शिलालेख सापडतात, मातीची भांडी सापडतात, त्यानंतर काही मूर्त्या सापडतात, त्यानंतर काही नाणी सापडतात, त्यानंतर काही वस्तू सापडतात, त्यानंतर काही जुन्या वाड्यांमध्ये, जुन्या किल्ल्यांमध्ये आपल्याला काही दस्तऐवज सापडतात. ही इतिहास संशोधनाची प्रमुख साधनं आहेत. आणि या साधनाच्या साहाय्यानेच इतिहासातील घटनेच्या विश्वासार्हतेला महत्त्व दिलं जातं, पाहिली जाते. विश्वासार्हता त्याच्यातून सिद्ध केली जाते. इतिहासातल्या घटना या सत्य होत्या की नव्हत्या, अनेक दृष्टिकोनातून त्या घटनेकडे, त्या प्रसंगाकडे पाहिलं जातं आणि तुलनात्मकरित्या अभ्यास करून या पुराव्यांच्या आधारे आपल्याला सत्यापर्यंत पोहोचता येतं. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की जुन्या किल्ल्यामध्ये, जुन्या वाड्यांमध्ये काही दस्तऐवज मिळतात. आणि त्या दस्तऐवज मिळाल्यानंतर आपल्याला ते दस्तऐवज कोणत्या काळातले आहे, त्यानंतर त्या दस्तऐवजासाठी वापरलेला कागद कोणत्या प्रकारचा आहे, त्या कागदाचा कालखंड कोणता आहे, त्यानंतर त्या कागदावर लिहिलेली लिपी, भाषा, हे इतिहास लेखन करणाऱ्याला अत्यंत महत्वाचं आहे. इतिहास लेखन करणाऱ्याला मिळालेल्या दस्तऐवजामधील जी भाषा आणि जी लिपी आहे, त्या लिपीच्या जाणकारांची मदत घेणे गरजेचे असते. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक कागद दाखवतो या ठिकाणी, की याच्यामध्ये वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज स्वामींचे एक हस्तलिखित दस्तऐवज आहे. त्यानंतर या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळातील शिवाजी महाराजांच्या हस्तलिखित एक दस्तऐवज आहे. आता याच्यामध्ये पहा की अक्षराची म्हणजे त्या दस्तऐवजावरील लिपी आणि भाषा, त्यानंतर भाषेचे वळण, त्याला अक्षरपट्टिका असं म्हणतात, भाषेचे वळण, त्यानंतर भाषा शैली आणि त्यानंतर अधिकाराच्या मुद्रा या ठिकाणी आहेत. या सगळ्या गोष्टी या जाणकाराकडूनच माहीत होतात. इतिहास लेखन करणाऱ्याला इतिहास जाणकाराची, लिपी जाणकाराची आणि भाषा जाणकारांची मदत घ्यावी लागते आणि त्याच्यावर याचे संदर्भ लावता येतात. अशा पद्धतीनं आपल्याला इतिहासाच्या लेखन करताना जाणकारांची मदत घेणे आपल्याला गरजेचे असते. एक उदाहरण सांगतो. नेपोलियन बोनापार्ट यांच्या एका सैनिकाला मुक्कामाच्या ठिकाणी एक शिलालेख सापडला आणि त्या शिलालेखावरची भाषा, लिपी ही काही केल्याने उलगडा होईना, त्याचा काही लक्षात येईना. शेवटी नेपोलियननी पुरातत्व लोकांना त्या ठिकाणी बोलवलं, इतिहासाच्या जाणकारांना बोलवलं, इतिहासाच्या अभ्यासकांना बोलावलं आणि त्या शिलालेखावरची लिपी आणि भाषा ओळखायला सांगितली. त्यावेळेला बऱ्याच विचारानंतर त्या भाषा आणि लिपी जाणणाऱ्या जाणकाराच्या लक्षात आले की ही लिपी हायरोग्लिपिक लिपी आहे. हायरोग्लिपिक लिपी आहे आणि या लिपीचा त्यांनी उलगडा केला, ती भाषा जाणून घेतली आणि त्याचा अर्थ त्यांनी राजाला सांगितला की इजिप्त संस्कृतीमधील माहिती या शिलालेखावरती आहे. म्हणजे एखादा दस्तऐवज किंवा शिलालेख सापडल्यानंतर त्याच्यावरची भाषा, त्याच्यावरची लिपी ही जाणकाराकडूनच मिळवावी लागते. तर आता सांगितल्याप्रमाणे एखादा दस्तऐवज किंवा शिलालेख सापडल्यानंतर त्या लेखाची लिपी आणि भाषा ही समजणाऱ्या जाणकारांची आपल्याला मदत घ्यावी लागते आणि त्यानुसार आपल्याला इतिहासाचं लेखन करता येते. तर अशा पद्धतीने मग काही नाणी असतील, उदाहरणार्थ आता मी तुम्हाला दाखवतो. उत्खननामध्ये सापडलेली काही नाणी असतील. मी शिलालेखाबद्दल सांगितलं, हस्तलेखाबद्दल सांगितलं. आता या ठिकाणी पहा, काही नाणी आहेत, हे शिवकालीन नाणी आहेत. आता हे उत्खननातून सापडल्यानंतर आपल्याला काही किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्यामध्ये किंवा एखाद्या जुन्या वाड्यामध्ये आपल्याला उत्खननातून ह्या अशा पद्धतीचे नाणी सापडतात आणि या नाण्याचा कालखंड, हे नाणी कोणत्या राजाने छापलीत
म्हणजे ते टंकसाळमधून ती काढलीत, ती जाणण्यासाठी आपल्याला नाणकशास्त्र नावाचा एक विभाग आहे. त्या नाणकशास्त्र विभागातून आपल्याला या नाण्याबद्दल माहिती मिळवता येते आणि त्याच्यावरून त्याचा इतिहास शोधून काढता येतो आणि इतिहास लेखन करता येते. आता आपण पाहिलं की हस्तलेखन म्हणजे दस्तऐवज, शिलालेख, त्यानंतर काही मूर्ती, उत्खननात सापडलेल्या काही मूर्ती असतात, काही नाणी असतात, त्यानंतर काही मातीची भांडी असतात. मग याच्यावरून त्या राजाचा कालखंड, कोणत्या राजाच्या काळामध्ये हे तयार केलं गेलेलं आहे, किंवा मानवाच्या कार्याचे टप्पे जे आहेत त्या कोणत्या काळातल्या मानवाच्या हातून ह्या वस्तू घडवल्या गेलेल्या आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी इतिहास लेखन करणाऱ्याला काही संस्थांची मदत घ्यावी लागते. आणि त्या संस्था म्हणजे पुरातत्व, त्यानंतर अभिलेखागार, त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास करणारा विभाग, पुराभिलेख विभाग, त्यानंतर अक्षररचनाशास्त्र विभाग, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास करणारा विभाग, या विभागांच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी त्या प्रसंगाची सत्यता, त्या घटनेची सत्यता जाणून इतिहासाचे लेखन करता येते. आता पहिला मुद्दा आपण पाहतोय की इतिहास लेखनाची परंपरा. आता इतिहास लेखनाची परंपरा केव्हा चालू झाली? पूर्वी नव्हती का? तर या ठिकाणी असं आपण आपल्या लक्षात येईल की इतिहास लेखन हे कधी सुरू झालं आणि इतिहास लेखन म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूया. गतकाळातील ज्या घटना आहेत किंवा जे प्रसंग आहेत त्यांची क्रमशः मांडणी करून, चिकित्सक पद्धतीने त्याचं आकलन करून त्याच्यावरून जे लेखन केलं जातं त्या लेखनाला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि जो संशोधक या घटनांचा कालक्रमानुसार त्या घटनांची कालक्रमानुसार मांडणी करतो आणि चिकित्सक पद्धतीने, पुराव्याच्या मदतीने त्याचा शोध घेतो, अशा संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. म्हणजे इतिहास लेखन आणि इतिहासकार याच्यामध्ये एकच महत्वाचं आहे की गतकाळातील घडून गेलेल्या घटनांचा कालक्रमानुसार त्याची मांडणी करणे आणि पुराव्याच्या आधाराने ते चिकित्सक पद्धतीने त्याचं आकलन करणे आणि त्याचं लेखन करणे म्हणजे इतिहास लेखन. आणि जो इतिहास लेखन करतो तो इतिहासकार. आता तुम्ही म्हणाल की प्राचीन काळी इतिहास लिहिला जात नव्हता का? तर अतिप्राचीन काळी आणि प्राचीन काळी जर आपण गेलो, अति प्राचीन काळामध्ये आणि प्राचीन काळामध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की लेखन कलेचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळेला इतिहासाबद्दल त्या लोकांना जाणीव नव्हती का? किंवा इतिहासाबद्दल त्या लोकांच्या मनामध्ये जिज्ञासा नव्हती का? तर असं म्हणता येणार नाही. कारण इतिहासाची जाणीव, इतिहासाची जिज्ञासा प्रत्येक व्यक्तीला असते. प्राचीन काळातील व्यक्तींना होती. मग त्यांना इतिहास कसा समजायचा, इतिहास कसा कळायचा? लेखन कलेचा तर शोध लागलेला नव्हता. तर त्या काळामध्ये जे वडलोपार्जित ज्ञान आहे ते जतन केलं जायचं, कथन केलं जायचं आणि गायलं जायचं. उदाहरणार्थ प्राचीन काळातील, अतिप्राचीन काळातील आणि प्राचीन काळातील जे वडीलधारी मंडळी होती त्या मंडळींनी आपल्या पूर्वजांच्या कथा, पूर्वजांच्या शौर्य कथा, पूर्वजांचं जीवन हे कसं होतं हे त्यांनी गुहांमधील भिंती चित्रावरती रेखाटलेलं आहे. त्यानंतर कथा कहाण्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला कळावं म्हणून त्यांनी रचना करून सांगून ठेवले. कथा सांगितल्या, पूर्वजांच्या कथा ते सांगत असत, कहाण्यांचं कथन करत असत आणि गीतांच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून ते आपल्या पुढच्या पिढीला पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाच्या कथा आणि त्यांचं जीवन कसं होतं हे सांगायचे. म्हणजे याला आपण मौखिक इतिहास म्हणू. मौखिक इतिहासाची परंपरा फार मोठी आहे. अतिप्राचीन काळापासून ते प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंत, ऐतिहासिक काळापर्यंत हे मौखिक पद्धतीने इतिहास कथन केला जायचा. ज्या वेळेला लेखन कलेचा शोध लागला
त्यावेळेपासून इतिहासाच्या लेखनाला सुरुवात झाली. आता साधारण इसवी सन 4-5व्या शतकामध्ये साधारण लेखनकलेला खऱ्या अर्थाने इतिहास लेखनाला आधुनिकपणा आणलेला आहे. तर ज्या वेळेला त्याच्याही अगोदर ज्या वेळेला लेखनकलेचा शोध लागला त्यावेळेपासून इतिहास लिखित स्वरूपात लिहिला जाऊ लागला. मग तो शिलालेख म्हणून दगडावरती लिहिला जायचा किंवा एखाद्या वनस्पतीच्या पानावरती लिहिला जायचा किंवा आणखी वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास लिहिला जायचा. आणि मातीच्या भांड्यावरती किंवा गुहेच्या भिंतीवर चित्र काढून तो इतिहास मांडला जायचा. चित्रलिपीतून तो इतिहास दाखवला जायचा. अशा पद्धतीने इतिहासाची परंपरा ही अतिप्राचीन काळापासून आहे. फक्त मौखिक पद्धतीचा इतिहास होता तो. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी लेखनकलेचा शोध लागला त्यावेळेपासून इतिहासाचं लेखन केलं जाऊ लागलं. आता याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आधुनिक इतिहास लेखन. आता आधुनिक इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ही परंपरा केव्हा चालू झाली, कशी चालू झाली हे आज आपण पाहणार आहोत. आता या आधुनिक लेखन शैलीचे 4 प्रमुख वैशिष्ट्ये आपण पहिल्यांदा पाहूया. याच्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे योग्य प्रश्नांची मांडणी करणे. ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात किंवा प्रसंगांच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे हे प्रश्न मानव केंद्रित असायला पाहिजेत. हे जे प्रश्न आहेत ते मानव केंद्रित असायला पाहिजेत. ईश्वर केंद्रित किंवा देवदेवता यांच्या कथा आणि कहाण्या याच्यावरती केंद्रित ते प्रश्न नसावेत हा कटाक्ष आहे. तर ते प्रश्न मानव केंद्रित असावेत. त्यानंतर या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासामध्ये पुराव्याची सिद्धता पाहिजे. म्हणजे जे काही प्रश्न आपण तयार केलेले असतात की हा कालखंड कधीचा असेल किंवा ही लिपी कशी असणार आहे किंवा तो प्रसंग कधीचा होता, त्या प्रसंगामधले हे राजे वगैरे वगैरे. तर हा जो प्रसंग आहे या प्रश्नांना त्या प्रसंगातील प्रश्नांना उत्तर हे कशा असायला पाहिजेत, ऐतिहासिक पुराव्याच्या आधाराने दिलेले असायला पाहिजेत. म्हणजे ऐतिहासिक पुराव्यांचा आधार लागतो अशा प्रश्नांच्या उत्तराला. ही तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. आणि चौथं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की मानव जातीने आजपर्यंत केलेल्या कार्याचा किंवा त्यांच्या कृतीचा आढावा घेण्यासारखे प्रश्न असावेत किंवा त्याचा कृतीचा मानव जातीने प्राचीन काळापासून मानव जातीने केलेल्या कृतीचा वेध घेता यावा अशा पद्धतीचं लेखन असायला पाहिजे. हे आधुनिक लेखनातील प्रमुख 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहिले. आणि मग अशा पद्धतीचं लेखन लिहायला सुरुवात केव्हापासून झाली तर इसवी सन पूर्व 4थ्या व 5व्या शतकापासून ग्रीस देशामध्ये ग्रीक असलेला हेरोडोटस यांनी इसवी सन 4थ्या-5व्या शतकामध्ये या 4 प्रमुख वैशिष्ट्यांच्या आधारावरती इतिहास लेखनाला सुरुवात केली. म्हणजे आधुनिक वैशिष्ट्ये हेरोडोटसच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतील आणि त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्टरीज. म्हणजे हिस्टरी म्हणजे इतिहास. त्याने आपल्या ग्रंथाचं जे शीर्षक दिलेलं आहे ते इतिहास नावाने दिलेलं आहे. हिस्ट्री द हिस्टॉरीज नावाच्या या ग्रंथातून त्यांनी जे काही इतिहासाचं लेखन केलं ते संपूर्ण लेखन या 4 वैशिष्ट्यांच्या आधारावरती आधारित आहे. तर अशा पद्धतीने साधारण आधुनिक लेखनाला सुरुवात आपण म्हणूया 4थ्या-5व्या इसवी सन 4थ्या-5व्या शतकापासून सुरू झाला असं आपण म्हणू शकतो. आता याच्यानंतर पाहूया आपण तिसरा मुद्दा युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता ज्या वेळेला 18व्या शतकात तुम्हाला माहित आहे 18व्या शतकापर्यंत युरोप खंडात अज्ञानाचा अंधार होता. धर्मगुरूंनी सांगल ते ऐकायचं. धर्मगुरूच्या शब्दाच्या बाहेर किंवा धर्मगुरूच्या आज्ञेच्या बाहेर सामान्य नागरिक सामान्य लोकच काय राजे रजवाडे सुद्धा जात नव्हते. म्हणजे 18व्या शतकापर्यंत धर्मगुरूचा प्रचंड पगडा होता आणि प्रभाव होता. ज्या वेळेला ग्रीक लोक तुम्हाला माहित आहे मेसोडोनियाच्या राजाने
फिलिप नावाच्या राजाने ग्रीस संस्कृतीवरती हल्ले केले आणि जीव वाचवण्याच्या हेतूने जे ग्रीक लोक आपला जीव मुठीत घेऊन युरोप खंडामध्ये आले आणि इतरत्र पसरले, त्या लोकांनी प्रबोधनाला सुरुवात केली. म्हणजेच काय केलं, जे मूळ सत्य आहे ते जनतेपुढे मांडायला सुरुवात केली. सगळ्या विषयाचं ज्ञान त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यातून युरोपमध्ये शैक्षणिक विकास झाला, लोक विद्वान झाले, लोक ज्ञानी झाले आणि लोकांना अनेक विषयाचं ज्ञान झालं आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला. तर तत्वज्ञानी बनले, काही लोक तत्वज्ञानी झाले, काही वैज्ञानिक झाले. आणि लक्षात घ्या, 18व्या शतकात तत्वज्ञान आणि विज्ञानाची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. सर्व विषयामध्ये त्या ठिकाणी प्रगती झालेली होती. तत्वज्ञान आणि विज्ञानामध्ये विशेष प्रगती झालेली होती. प्रत्येक वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. आता तुम्हाला माहित आहे, 18व्या शतकाच्या अगोदर वेगवेगळे गैरसमज होते. वेगवेगळे गैरसमज होते. ते गैरसमज दूर करून खऱ्या अर्थाचे समज निर्माण करण्याचं काम हे 18व्या शतकात झालं, म्हणजे प्रबोधनानंतर झालं. आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आला, तत्वज्ञान निर्माण झालं आणि मग युरोप खंडामध्ये सामाजिक आणि इतिहास या विषयाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयामध्ये विकास झाल्यानंतर, 18व्या शतकात या विषयामध्ये विकास झाल्यानंतर सामाजिक आणि इतिहास या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि इतिहासाला वैज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. इतिहास हा विषय देखील विज्ञानापेक्षा कमी नाही, विज्ञाना इतकाच महत्वाचा आहे हे लक्षात आल्यानंतर युरोप खंडामध्ये फ्रान्स असेल, जर्मनी असेल, या देशांमध्ये इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान देण्याचा विचार करण्यात आला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या इतिहासाकडे पाहण्याचा कल त्यावेळेला निर्माण झाला आणि याच्यातूनच जर्मनीमध्ये 1737 साली गॉन्टिंगेन नावाच्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि त्या विद्यापीठात इतिहासाला एक स्वतंत्र स्थान देण्यात आलं. आणि याच्यानंतर जर्मनीमधील अनेक विद्यापीठामध्ये इतिहासाला स्वतंत्र स्थान देण्यात आलं. आज तुम्हाला कल्पना नसेल की जर्मनीमधील या विद्यापीठात आपल्या महाकाव्यावरती म्हणजे रामायणावरती 2.5 लाख विद्यार्थी संशोधनात्मक अभ्यास करतायत. तर सांगायचा मुद्दा, इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. इतिहासातील घटना, इतिहासातील प्रसंग याची चिकित्सकपणे, पुराव्याच्या आधाराने चिकित्सकपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले पुण्यातील डॉक्टर वर्तक यांनी वास्तव रामायण नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये त्याने रामायणातल्या वास्तवतेला महत्त्व दिलेलं आहे. की त्या काळात जे काही आपण कथा म्हणून, आज आपण रामायण आणि महाभारत या कथा म्हणून पाहतो, पण डॉक्टर वर्तकने त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे आणि वास्तव रामायण म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वास्तववादी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, विज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इतिहासातील घटनेकडे आणि इतिहासातील प्रसंगाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रसंग आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे आपण तशा पद्धतीने पाहिलं पाहिजे त्याच्याकडे आणि त्याच्यातून जे इतिहासाचं लेखन केलं जाणार आहे ते विश्वासार्ह असणार आहे. आता बघा, पुढं सांगितलेलं आहे की 18व्या शतकामध्ये अशा पद्धतीने विज्ञानाला आणि तंत्रज्ञानाला महत्व येत गेले. आता याच्यानंतर आपण पाहतोय महत्वाचे विचारवंत. आता महत्वाच्या विचारवंतामध्ये प्रामुख्याने आपण फ्रान्समधील रेने देकार्त याचा आपण पहिल्यांदा विचार करणार आहोत. आता रेने देकार्त यांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी इतिहास लेखनाची पद्धत काय सांगितली आहे,
संदर्भात ते म्हणाले रेने देकार्त की कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. म्हणजे जे दस्तऐवज सापडतं आपल्याला, जे काही मिळतं प्राचीन काळातील दस्तऐवज मिळाल्यानंतर किंवा प्राचीन काळातील किंवा आधुनिक काळातील ऐतिहासिक काळातील ते मिळाल्यानंतर ते विश्वासाला किती पात्र आहे हे पाहिलं पाहिजे. म्हणजे त्या कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याने एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचे नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. या ग्रंथातून त्याने एक नियम प्रस्थापित केला. आणि तो नियम असा आहे की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये. रेने देकार्तनी त्याच्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये हा नियम लिहिलेला आहे की ते म्हणाले की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये. अशा पद्धतीनं इतिहास लेखनाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन या विचारवंतांनी दिलेला आपल्याला दिसतोय. यानंतर फ्रान्समधील दुसरा विचारवंत आहे तो म्हणजे व्हॉल्टियर. आता व्हॉल्टियर हे मूळ लेखक. व्हॉल्टियर यांनी हे विचारवंत फ्रान्समधील फ्रेंच राज्यक्रांतीतील एक प्रमुख आहेत. तर यांनी इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य व घटनाक्रम याचा त्यांनी मेळ घालायला सांगितला. म्हणजे व्हॉल्टियरचं म्हणणं असं आहे की इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्यता महत्वाची आहे आणि घटनांचा कालक्रम याबरोबर हे महत्वाचं आहेच, नाही असं नाही, पण याबरोबरच समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती, उद्योग इत्यादी विचार देखील त्यांनी महत्वाचे मानलेले आहेत. इतिहास लेखन करताना या अंगांचा विचार केला जायला पाहिजे. वस्तुनिष्ठ सत्यता, त्यानंतर घटनांचा कालक्रम हे तर आहेच. इतिहास लेखनामध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेतच. याशिवाय व्यापार, मानवी समाजाच्या परंपरा, त्यानंतर आर्थिक व्यवस्था, शेती, उद्योग याचाही विचार होणार आवश्यक आहे असा विचार व्हॉल्टियरने मांडलेला आहे. आणि त्यामुळे व्हॉल्टियरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा तिसरा विचारवंत आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. हा जर्मनी मधला आहे. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या विचारवंताने इतिहास लेखन करताना ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले पाहिजे. जे ऐतिहासिक वास्तव आहे ते तर्कशुद्ध पद्धतीने मांडले पाहिजे. तर्क म्हणजे अंदाज. आपण शेवटी नाहीतरी इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा आणि प्रसंगांचा अंदाजच करतो, पण तो अंदाज कसा असला पाहिजे, तो तर्कशुद्ध, म्हणजे त्याला काहीतरी पुरावे असले पाहिजेत, सबळ पुरावे असले पाहिजेत. ते सिद्ध करता आलं पाहिजे की अमुक घटना अमुक काळात घडली, अमुक इसवी सणाच्या अमुक सालामध्ये घडली. याचे काहीतरी पुरावे असावे लागतात. काहीतरी आपल्याला ते सत्य सिद्ध करण्यासाठी काहीतरी आपल्याकडे पुरावे आणि काहीतरी मुद्दे असावे लागतात. आणि म्हणून फ्रेडरिक हेगेल यांचं म्हणणं बरोबर आहे की इतिहास लेखन करताना ऐतिहासिक वास्तव्य तर्कशुद्ध पद्धतीने मांडता आले पाहिजे. त्यानंतर ते म्हणाले इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शविणारे असतात. हेही बरोबर आहे. इतिहास लेखन करताना इतिहासातील ज्या घटना आहेत त्या घटना क्रमाक्रमाने आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यातून आपल्याला प्रगतीचे टप्पे दिसतील, प्रगतीचे टप्पे दिसून येतील. इतिहास लेखन करताना या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि आपण पाहतच आलेलो आहे की आदिमानवाच्या काळापासून पाहत आलो. आदिमानवाच्या काळामध्ये तो आदिमानव कच्चं मांस खायचा आणि शिकार करायचा. नंतर त्याच्या विकासाच्या टप्प्याचा आपण विचार जर करत आलो तर पुढच्या काळामध्ये जंगलाला आग लागली आणि त्या आगीमध्ये अनेक जनावरं भाजून मारली गेली.
आणि मग आग शांत झाल्यानंतर ज्या वेळेला आदी मानव त्या जंगलामध्ये गेला त्यावेळेला त्याला त्या मृत प्राण्याचं मांस खाण्याचा योग आला आणि त्याच्यावरून त्याच्या लक्षात आलं की कच्चं मांस आणि हे भाजलेलं मांस याच्यात फरक आहे. आणि मग हळूहळू त्यांनी अग्नीचा त्याला शोध लागला. अग्नी कशी निर्माण झाली याच्यावर त्याने विचार करत असताना अग्नीचा शोध लागला. अग्नी दगडावर दगड घासल्यानंतर अग्नी निर्माण होतो हे लक्षात आलं. हे अग्नी निर्माण करायला तो निर्माण करू लागला, पण अग्नी विझवणं हे तंत्र त्याला माहित नव्हतं त्यावेळेला त्या काळात. पण ते आपण पाहूया नंतर. पण अग्नीचा शोध लागला आणि आदी मानवाच्या किंवा मानव जातीच्या विकासाच्या टप्प्यांना सुरुवात झाली. पहिल्यांदा अग्नीचा शोध लागला, त्यानंतर चक्राकार गोलाचा शोध लागला, म्हणजे ओंडखं जे गरंगळत आलं त्याच्यातून चक्राकार चक्र तयार होतंय. ही गोलाकार असलेली वस्तू ही गरंगळती, त्याचं चक्राकार अवस्था निर्माण होते. चाकाचा शोध लागला, त्याच्यानंतर शेतीचा शोध लागला आणि अशा पद्धतीने रथ निर्माण झाले, गाड्या निर्माण झाल्या आणि प्रगतीचे टप्पे आपण पाहत आलो. मग इथं फ्रेडरिक हेगेलला तेच सांगायचं आहे की इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारे असतात आणि याच्यावरून आपण या मुद्द्याच्या मदतीने आपण इतिहासाचं लेखन केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हेगेल आणखी असं म्हणतात की उपलब्ध होणारे जे पुरावे त्यानुसार इतिहास बदलत जातो. हेही बरोबर आहे. जसे जसे नवीन नवीन पुरावे उपलब्ध होतात तसा तसा इतिहासात बदल होत जातो. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की आजपर्यंत आपण पाहिलं की 9 ग्रह अवकाशात आहेत. 9 ग्रह अवकाशात आहेत असं म्हणलं जायचं, पण मधल्या काळामध्ये असा काही पुरावा शास्त्रज्ञांना सापडला की 9 ग्रह नाहीत म्हणाले, ते 8च ग्रह आहेत असं म्हणाले. म्हणजे नवीन नवीन पुरावे ज्या पद्धतीने सापडत जातात तसा तसा इतिहास बदलत जातो. हे हेगेलचं म्हणणं या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. आता याच्यामध्ये अजून एक पाहू आपण की नवीन पुरावे उपलब्ध झाले की इतिहासात बदल होतो. मग दुसरं एक उदाहरण आपण पाहूया की बायबलमध्ये धर्मगुरू सांगायचे की बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की पृथ्वी ही कागदासारखी सपाट आहे. आणि लोक मानून तयार होते, ठीक आहे असेल, कागदासारखी सपाट असेल, बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि धर्मगुरू सांगतायत म्हणजे बरोबर आहे. पण ज्या वेळेला कोपर्निकसने संशोधन केलं आणि त्यांनी एक सिद्धांत मांडला आणि त्यांनी लोकांना दाखवून दिलं की पृथ्वी कागदासारखी सपाट नसून ती अंडाकृती आकाराची गोलाकार आहे, हे त्यांनी प्रयोग करून, प्रत्यक्ष निरीक्षण करून, त्यानंतर आकलन करून हे सिद्धांत मांडलेला आहे आणि ते सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि वेळोवेळी त्यांनी तो सिद्धांत त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीनं इतिहासात बदल झाला. पृथ्वी कागदासारखी आहे असंही म्हणणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आता विचार बदलला आणि पृथ्वी ही अंडाकृती आहे, गोलाकार आहे. म्हणजे जसे जसे पुरावे सापडतात किंवा नवीन नवीन शोध लागतात त्या पद्धतीने इतिहासात बदल होत जातो. हेगेलचं हेही म्हणणं इतिहास लेखन करणाऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आता हेगेलने 2 ग्रंथ लिहिले. इनसायक्लोपीडिया त्यांचे 2 ग्रंथ आहेत. त्या 2 ग्रंथामध्ये एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसरा ग्रंथ आहे रिझन इन हिस्ट्री. या 2 ग्रंथातून त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत, आपले विचार प्रस्थापित केलेले आहेत की आधुनिक इतिहास लेखन करणाऱ्याला ह्या हेगेलचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत. त्यानंतर 4था विचारवंत आपल्या समोर येईल आणि तो जर्मनीतीलच आहे. त्याचं नाव आहे लिओपोल्ड फॉन रांके. या रांके या विचारवंतांनी आपले विचार प्रस्थापित करत असताना इतिहास लेखन कसे करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे की इतिहासात संशोधनाची, इतिहासातल्या घटनेची आणि प्रसंगाची सत्यता पडताळणी किंवा त्याचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही संशोधन कसे कराल आणि संशोधनामध्ये तुमची चिकित्सक पद्धत कशी असेल हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इतिहासातील संशोधनाची चिकित्सक पद्धती हे रांकेने सांगितलेले. याचबरोबर त्याने अजूनही म्हणलेलं आहे की मूळ दस्तऐवजावरून मिळालेली माहितीच ही महत्वाची असते. आत्ता मी तुम्हाला जे 2 दस्तऐवज दाखवले, टेंबे महाराजांचे आणि शिवाजी महाराजांचे हस्तलिखितांचे 2 दस्तऐवज दाखवलेले, हे मूळ नाहीत.
मग या ठिकाणी रांके यांचं म्हणणं असं आहे की जे मूळ दस्तऐवज आहे त्या मूळ दस्तऐवजावरून मिळालेली माहितीच ही महत्वाची असते. आणि पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की कसून शोध घेतल्यास सत्यापर्यंत पोचता येते. एखाद्या घटनेचा एखाद्या प्रसंगाचा कसून शोध घेतल्यानंतरच आपल्याला सत्यापर्यंत पोचता येते. त्यानंतर पुढे त्याने 2 ग्रंथ लिहिले, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी, आणि दुसरा ग्रंथ द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. आणि या दोन्ही ग्रंथातून त्याने आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. पुढे 5वा विचारवंत आहे कार्ल मार्क्स. हा कार्ल मार्क्स यांनी विचार थोडा वेगळा मांडलेला आहे. कार्ल मार्क्सचं म्हणणं असं आहे की तुम्ही निर्जीव वस्तूंचा इतिहास मांडताय. त्यांचं म्हणणं असं होतं कार्ल मार्क्सचं की जिवंत माणसांचा, अमूर्त कल्पनांचा इतिहास नसून तो जिवंत माणसांचा असतो. म्हणजे काल्पनिक, त्यानंतर अमूर्त अशा वस्तूंचा इतिहास लिहित बसण्यापेक्षा किंवा लेखन करण्यापेक्षा जिवंत माणसांचा इतिहास लिहिणं योग्य असं त्यांना वाटत असेल. तर इतिहास लेखनामध्ये तुम्ही प्रसंगाचं लेखन करा, घटनेचं लेखन करा, एखाद्या राजाचा पराक्रम सांगा, पण अमूर्त कल्पनांचा इतिहास नसायला पाहिजे, जिवंत माणसांचा इतिहास असायला पाहिजे. या कार्ल मार्क्सनी एक विचार मांडला, एक विचार असा प्रस्थापित केला की संघर्षाचा इतिहास म्हणू आपण त्याला. ज्या वर्गाच्या ताब्यामध्ये उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचं आर्थिक शोषण करतो. म्हणजे उत्पादनाच्या साधनावरती ज्याची मालकी आहे तो उत्पादन साधनावर ज्याची मालकी नाही त्याचं आर्थिक शोषण करतो. म्हणजे समाजामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, समाजामध्ये 2 वर्ग असतात म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. एक आहेरे आणि एक नाहिरे. आहेरेमध्ये उत्पादन साधनाची मालकी असणारे आणि नाहिरेमध्ये उत्पादन साधनाची मालकी नसणारे. आणि याच्यामध्ये हा नेहमी संघर्ष होत गेलेला आहे. माणसाला मूलभूत गरजा भागवायच्या असतात, त्याच्यासाठी काही नातेसंबंध निर्माण झालेले असतात आणि ते नातेसंबंध उत्पादनाच्या स्वरूपावर आणि त्याच्या मालकीवर अवलंबून असते. अशा पद्धतीनं इतिहासामध्ये जी विषमता निर्माण झाली त्याच्यावर कार्ल मार्क्सने आपले विचार मांडलेले आहेत. आणि पुढं अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे की विषमता नष्ट व्हावी. त्यानंतर आपण एक ॲनल्स प्रणाली पाहणार आहोत. आता ॲनल्स प्रणाली म्हणजे काय, तर इतिहास लेखनातलीच ती प्रणाली आहे, पण त्यात असं म्हणलेलं आहे की राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, त्यानंतर राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे, महायुद्धे, याशिवाय देखील इतिहासाचे काही मुद्दे, इतिहासाचे काही विषय असू शकतात. त्यामध्ये हवामान, स्थानिक लोक, त्यानंतर शेती, व्यापार, तत्वज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता, याही विषयावरती इतिहासाचं लेखन केलं गेलं पाहिजे आणि करता येतंय. इतिहासाच्या लेखनाला अनेक विषय आहेत आणि अनेक मुद्दे आहेत. अशा वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती इतिहास लिहिला गेला पाहिजे, असे आधुनिक इतिहास लेखन करणाऱ्यांचं मत आहे. म्हणजे नुसते राजे, नेते आणि युद्ध आणि महायुद्ध याचा इतिहास दाखवा आणि त्याच्याशिवाय काही इतर पण विषय आहेत त्याचा पण इतिहास शोधा आणि त्याच्यावरती पण इतिहास लेखन करा, असं त्यांना म्हणायचं आहे. यानंतर पुढचा विचारवंत आहे सी.मॉ. द बोवा. या स्त्रीवादी इतिहास लेखिका आहेत. या स्त्रीवादी इतिहास लेखिकेने स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत जी काही नोकरी असते, रोजगार असतो, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणं, त्यांच्याशिवाय स्त्रियांसाठी आता नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, त्यानंतर स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य, यावरती इतिहास लेखन केले गेले पाहिजे. त्या स्त्रीवादी इतिहास लेखिका होत्या. आजपर्यंतचा इतिहास पुरुषप्रधान इतिहास असं त्यांचं म्हणणं आहे.
स्त्रीप्रधान इतिहास पण लिहिला गेला पाहिजे. स्त्रियांच्याही कथा व्यथा या इतिहासातून आल्या पाहिजेत, उमटल्या पाहिजेत, असा विचार सीमॉ द बोवा यांनी इतिहास लेखनाच्या बाबतीत मांडलेला आहे. त्यानंतर शेवटचा विचारवंत आहे तो मायकेल फुको. हा मायकेल फुको हा जर्मनीमधला. या विचारवंताने कालक्रमांची मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं म्हटलेलं आहे. आतापर्यंत आपण बघत आलो की इतिहासामधल्या घटना, इतिहासातले प्रसंग आपण कालक्रमाने मांडत आलो आणि कालक्रमाने मांडणी करणे, चिकित्सक पद्धतीने कालक्रमानुसार मांडणी करणे आणि सत्यापर्यंत पोहोचणे या पायऱ्या आपण पाहिल्या होत्या. पण आता फुको यांचा विचार थोडा वेगळा आहे. ते म्हणतायत की कालक्रमाची मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. अंतिम सत्तापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट असायलाच नको. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट इतिहास लेखन करणाऱ्याचं किंवा इतिहास संशोधन करणाऱ्याचं नसायला पाहिजे. नसून इतिहास संशोधन करणाऱ्याचा दृष्टिकोन किंवा इतिहास लेखन करणाऱ्याचा दृष्टिकोन हा स्थित्यांतरावरती आधारलेला असायला पाहिजे. म्हणजे मानवी जीवनामध्ये जे स्थित्यांतर येत गेली त्याच्या स्पष्टीकरणाला महत्व हे फुकोने दिलेलं आहे. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं किंवा घटनेच्या कालक्रमाची मांडणी करत बसणं यापेक्षा फुकोंना असं म्हणायचं आहे की मानवी जीवनामध्ये जे काही स्थित्यांतर येत गेली, जो काही बदल होत गेला, त्या बदलाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न इतिहास लेखनामध्ये व्हायला पाहिजे असं फुकोन यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यांनी नंतर इतिहास लेखनात वेगवेगळे विषय पुढे आणले. मनोविकृती, वैदिक शास्त्र, तुरुंग व्यवस्था या विषयावरती, या मुद्द्यांवरती देखील इतिहास लेखन केलं गेलं पाहिजे आणि केलं जाईल किंवा मी करेन असं त्यांनी फुकोने असं म्हणलेलं आहे. म्हणजे इतिहास लेखनाचे मुद्दे तसा जर विचार करायला गेला तर इतिहास लेखनाचे मुद्दे म्हणा किंवा इतिहास लेखनाचे विषय हे अमर्याद आहेत. पुढच्या काळामध्ये इतिहास अनेक विषयावरती लिहिला गेला, अनेक मुद्द्यांचा इतिहास लिहिला गेला. उदाहरणार्थ चित्रकला, संगीतकला, शिल्पकला, गायनकला, वाद्यकला, साहित्यकला अनेक विषयावरती इतिहास लेखन केलं गेलं. कोणताही एक मुद्दा घेऊन त्याच्यावरती इतिहास लेखन करता येतं. आता इतिहास लेखन करणाऱ्या इतिहास लेखकांनी इतिहासातला कोणता प्रसंग निवडायचा, कोणती घटना निवडायची आणि ती लोकांपर्यंत कशी पोहोचवायची याच्यासाठी त्याची जी लेखन शैली आहे, म्हणजे त्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन म्हणजे त्याची लेखन शैली ठरते. आता इतिहास लेखन करणाऱ्या लेखकामध्ये त्याचा इतिहास लेख किंवा त्याची भाषा शैली म्हणा किंवा लेखन शैली म्हणा ही त्याच्या विचारावरती, त्याच्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे. आता एखादा राजा एखाद्याला आवडत असेल आणि त्याच्यावरती तो विषय घेऊन त्याने जर इतिहास लेखनाला सुरुवात केली असेल तर तो राजाबद्दल जादाच काहीतरी लिहिणार, म्हणजे रंजित करण्याचा प्रयत्न करणार, जादा माहिती लिहिण्याचा प्रयत्न करणार, एक आपुलकी किंवा प्रेमाच्या पोटी तो जादा लिहिणार. आणि एखादा शत्रू पक्षातला इतिहास लेखक असेल तर तो त्या राजाबद्दल निगेटिव्ह पद्धतीने लिहिणार, म्हणजे नकारात्मक पद्धतीने लिहिणार. आणि जो राजाला पसंत करणारा लेखक आहे तो राजाबद्दल होकारार्थी पद्धतीने लिहिणार. तर असे काही लेखन करण्याचे काही दृष्टिकोन असतात. काही अतिरंजित इतिहास लिहितात, काही होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह अँगल मधून इतिहास लिहितात, काही निगेटिव्ह अँगल मधून इतिहास लिहितात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन तो म्हणजे तटस्थ. जो तटस्थ दृष्टिकोनातून इतिहास लिहितो तो इतिहास विश्वासार्ह असतो. अशा पद्धतीने सांगायचा मुद्दा. अनेक विषयावरती इतिहास लिहिला जाऊ शकतो आणि इतिहास लिहिला गेला. इतिहासाचे अनेक विषय असू शकतात. माझं तर मत असं आहे की इतिहास हा अनेक विषयांचा जन्मदाता आहे. अनेक विषयांना जन्म त्याने दिलेला आहे. अनेक विषयांचा आपण जर भूतकाळ बघायला गेलो, अनेक विषयाचा आपण जर गतकाळ बघायला गेलो किंवा त्याचं उगमस्थान बघायला गेलो किंवा अनेक विषयाची उत्पत्ती जर बघायची म्हटलं तर तो मुद्दा, तो विषय इतिहासामध्ये येतो.
अशा पद्धतीनं इतिहासाची व्याप्ती ही फार मोठी आहे. सृष्टी निर्माण झाल्यापासूनचा जो काळ आहे किंवा त्याच्याही अगोदरचा काळ, सृष्टी निर्माण कशी झाली, कधी झाली, त्याच्या पूर्वी काय होतं, हा एवढा मोठा कालावधी हा सगळा इतिहासामध्ये येतो. या पाठीमागच्या क्षणापर्यंत म्हणजे मागील क्षणापर्यंतचा कालखंड, अतिप्राचीन काळापासून ते पाठीमागील क्षणाच्या कालखंडापर्यंतचा हा सगळा मोठा काळ हा इतिहासामध्ये येतो, तो भूतकाळामध्ये येतो, तो गतकाळामध्ये येतो आणि त्यालाच आपण इतिहास म्हणतो. तर इतिहासाची व्याप्ती फार मोठी आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राची पण व्याप्ती फार मोठी आहे. जोपर्यंत पृथ्वी सृष्टी आहे तोपर्यंतचा काळ म्हणजे भविष्यकाळ आणि त्या ज्योतिषशास्त्राचाही कालखंड हा फार मोठा असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीनं इतिहासातून आपण बोध घेऊ शकतो आणि भविष्य काळामध्ये आपण वाटचाल करू शकतो. इतिहास जर माहीत नसेल तर भविष्य काळातली वाटचाल आपल्याला नीट करता येणार नाही. म्हणजे इतिहासावरती आधारितच भविष्याची वाटचाल आहे. पाठीमागच्या उणीवा, पाठीमागचे दोष, पाठीमागं झालेल्या चुका या याच्यामध्ये सुधारणा करूनच आपण भविष्यामध्ये वाटचाल करू शकतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने इतिहास हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ता आपण इतिहास विषयाबद्दल माहिती घेतलेली आहे. इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जातं, इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरा पाहिल्या आणि इतिहास लेखनाचे पाश्चात्य विचारवंत पाहिले, युरोप आणि अमेरिका, जर्मनी, फ्रान्स. आता याच्यानंतर मी तुम्हाला जो काही आता गृहपाठ देणार आहे तो गृहपाठ तुम्हाला पुढील स्क्रीनवरती दिसून येईल.